अहिल्याताई नंदेश्वर यांना विनंती करते की त्यांनी आपलं गीत सादर करावं. प्रथम महाकारुण तथागत भगवान गौतम बुद्ध यांना माझे त्रिवार वंदन. तसेच विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पण त्रिवार वंदन. आई माझी माता रमाई हिला पण शतशत बाळ प्रणाम. तसेच प्रिय पूजनीय भंतेजी यांना पण माझं अभिवादन. तसेच माझी सर्व मैत्रीण उपासिका यांना पण मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. सर्वांनी आता भाषणाद्वारे किंवा मनोगत व्यक्त केले. सर्वांनी भाषणाद्वारे मनोगत व्यक्त केले, परंतु मी हे आईचे गीत लिहिले आहे ते निमूटपणे ऐका आणि चुकलं तर सांगाल. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी. आवाज येतो? एवढा आवाज पाहिजे. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. साऱ्या विश्वाची आई आहे ग रमाई, तुझे उपकार फिटणार नाही. साऱ्या विश्वाची आई आहे ग रमाई, तुझे उपकार फिटणार नाही. लगीन झालं आई तुझे अशा कोवळ्या वयात. लगीन झाले आई तुझे अशा कोवळ्या वयात. नांदाया आली आई तू आंबेडकर घरात. नांदाया आली आई तू आंबेडकर घरात. साधी राहणी आहे तुझी, साधी राहणी आहे तुझी, आहे जगात ही पुण्याई. साऱ्या विश्वाची आई आहे ग आई, तुझी उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. साऱ्या विश्वाची आई आहे ग तुझे उपकार फिटणार नाही. त्रास तुला झाला तरी तू कुणाचा राग नाही. त्रास तुला झाला तरी तू कुणाचा राग नाही. अनमोल वागणे तुझे शांत स्वभाव तुझे आई. अनमोल वागणे तुझे शांत स्वभाव तुझे आई. किती गुण गाऊ मी आता ग, किती गुण गाऊ मी आता, मला का दिसत नाही. साऱ्या विश्वाची, साऱ्या विश्वाची आई आहे ग तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. साऱ्या विश्वाची आई आहे ग तुझे उपकार फिटणार नाही. रमाई परी कोणी आता होणार नाही माता. रमाई परी कोणी आता होणार नाही आता. अहिल्याताई मी गाते ग रमाईची गाथा. अहिल्याताई मी गाते ग रमाईची गाथा. गाथा ऐकून होई जीवाची लाई लाई. गाथा ऐकून होई जीवाची लाई लाई. साऱ्या विश्वाची आई आहे ग तुझे उपकार फिटणार नाही. साऱ्या विश्वाची आई आहे ग तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. साऱ्या विश्वाची आई आहे ग तुझे उपकार फिटणार नाही. साऱ्या विश्वाची आई आहे ग तुझे उपकार फिटणार नाही. जय भीम. नमो बुद्धाय. माता रमा विजय असो. माता रमाईचा विजय असो. धन्यवाद. अहिल्याताई यांनी स्वतः लिहिलेलं गीत आहे.
लिहिलेलं पण सुंदर आहे आणि गायलेलं पण सुंदर आहे. त्याबद्दल तुमचं धन्यवाद. त्याचं भान ठेवून बऱ्याच लोकांना बोलायचं होतं, पण 5 वाजलेले आहेत. तर आपले अध्यक्ष, कार्यक्रमाचे अध्यक्ष पूजनीय भंते धम्मसारथी यांना आमंत्रित करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर्व जगातील सर्वश्रेष्ठ महामानव ज्यांनी विश्वाला पहिल्यांदा शोध लावला विश्वामध्ये की शरीरामध्ये आत्मा राहत नसून शरीरामध्ये मन असते, असे मानसिक शास्त्रज्ञ महाकारुणिक तथागत बुद्ध सम्राट अशोक ज्यांनी बुद्धाच्या तत्वानुसार आपलं राज्य चालवलं आणि बुद्ध धम्म संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये बुद्ध धम्म त्यांनी पसरवला. त्याचप्रमाणे श्रीलंकेमध्ये बुद्ध धम्म स्थापन करण्याकरता स्वतःचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संगमित्ता यांना पाठवून त्यांनी श्रीलंकेमध्ये बुद्ध धम्माची स्थापना केली. असे चक्रवर्ती सम्राट अशोक ज्यांना जगामध्ये सर्वात असा बहुमान सिंबाला म्हणाले ज्ञानाचं प्रतीक म्हणून म्हटल्या जाते. ज्ञानाचा सूर्य असे बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान लिहिलं आणि ज्यांनी विश्वाला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव, मैत्री असे जे मौल्यवान आधार तत्व दिले जगाला, असे बाबासाहेब आंबेडकर. आणि बाबासाहेब आंबेडकरांसाठी संपूर्णपणे मेणबत्तीसारखी जळणारी त्यागाची प्रतिमा माता रमाई. जर आमची आई रमाई नसती तर बाबासाहेब घडू शकले नसते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व आमच्या रमाईला आहे. आणि त्यानिमित्ताने आज रमाई जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्व महिला एकत्र येऊन या ठिकाणी खूप सुंदर कार्यक्रम आता जवळपास पार पडत आहे. खूप सुंदर कार्यक्रम आहे. आणि या ठिकाणी जे बाबासाहेबांसोबत रमाईचा स्टॅच्यू उभा केलेला आहे, तर पुण्यावरून किंवा मुंबईवरून बरीचशी मंडळी इथं येत असते, भेट देत असते. तर त्यांना खूप आश्चर्य वाटते की हा पहिला स्टॅच्यू आहे की बाबासाहेबांसोबत रमाई, नाहीतर बाबासाहेब वेगळे आणि रमाई वेगळी असं बऱ्याच ठिकाणी दिसते. परंतु तुम्ही रमाई आणि बाबासाहेब आंबेडकरांना एकदम जवळ केलं. आणि अशा प्रकारे आता बऱ्याच ठिकाणी रमाई आणि बाबासाहेबांना एकत्र पाहण्याचा पुतळे बनवण्याची एक सुरू होऊन जाईल. आता मला वाटते आम्ही खापरखेड्याला उद्घाटनाला गेलो, तिथं पण त्यांनी बाबासाहेबांसोबत रमाईचा स्टॅच्यू बनवलेला आहे. तर प्रत्येक फक्त पुरुष एकटा काही करू शकत नाही, त्यासोबत स्त्रीची मदत आवश्यक असते. त्याचप्रमाणे स्त्री सुद्धा एकटी काही करू शकत नाही, तर स्त्री आणि हे दोन्ही लोक बरोबर असेल तर आपण कोणताही समाज हा कसा बैलबंडीचे 2 चाकं आहेत आणि दोन्ही चाकं जर बरोबर चालत असतील तर तो गाडा पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. तसंच आपल्याला आदर्श मिळालेले आहेत. तथागत बुद्धाचा आदर्श मिळाला, बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श मिळाला, माता रमाईचा आदर्श मिळाला.
सावित्रीबाई फुलेचा आदर्श मिळाला, ज्योतिबा फुलेचा आदर्श मिळाला. हे सगळे आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहेत आणि त्या आदर्शाने आपला समाज चालू लागायला पाहिजे आणि समाज चालत आहे. आज तुम्हाला सांगतो की जगामध्ये फक्त 60 वर्षामध्ये कोणत्याही समाजाने 60 वर्षामध्ये एवढी प्रगती केली नाही जेवढी आपल्या समाजाने. हा इतिहास आहे. हा इतिहास आहे की आपल्या समाजाने फक्त 60 वर्षामध्ये जी एवढ्या वेगाने एवढ्या गतीने प्रगती केली, जगामध्ये कोणत्या समाजाने एवढ्या कमी वेळामध्ये प्रगती केली नाही. तर का प्रगती केली नाही जगामध्ये? कारण त्यांना बुद्ध तर मिळाला पण बुद्धासोबत बाबासाहेब मिळाला नाही. आता तुम्ही 7 सिस्टरचा एरिया पहा. तिकडचे मुलं आपल्याकडे येतात, मुली येतात, इकडे शिक्षण घेतात. अरुणाचल आहे, आसाम आहे, नागालँड आहे, मिझोराम आहे, हिमाचल प्रदेश आहे. तिकडे ओरिजिनल बुद्धिझम सुरुवातीचा ज्याला पारंपरिक बुद्धिझम म्हणतो तो त्या भागामध्ये आहे. तिची परिस्थिती इतकी वाईट आहे की तिच्या मुली विकल्या जातात. आज मुंबईला तुम्ही पाहाल तर मुंबईला तिकडच्या भागातल्या लहान लहान मुली, कोवड्या 15-16 वर्षाच्या मुली, त्यांचेच नातेवाईक मुली विकतात. याची बुद्धिस्ट आहे, ते पारंपरिक, परंतु त्यांच्यामध्ये क्रांती झाली नाही, त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं नाही. आणि म्हणून जो आपल्याला परिवर्तन दिसते आहे, हे परिवर्तन इतक्या कमी वेळामध्ये भारतामध्ये का परिवर्तन दिसत आहे? तर बुद्धासोबत बाबासाहेब ज्यावेळेस जुळले, जोपर्यंत बुद्धासोबत बाबासाहेब जोडले नव्हते तोपर्यंत बुद्ध धम्म हा पारंपरिक स्वरूपात होता आणि कर्मकांडामध्ये, पूजा अर्चामध्येच बुद्ध धम्म पाहिला जात होता. इतकं पूजा करायची, असे झाडं लावायचे, पैशाचे झाडं लावायचे, 28-28 बुद्ध आणायचे, त्याची पूजा करायची. पूजा अर्चेमध्येच बुद्ध धम्म होता. जसा बाबासाहेब आंबेडकर 1956ला बाबासाहेब जोडले आणि त्याने बुद्ध धम्माचा स्वीकार केला, तसंच प्रत्येक माणसाला समता मिळाली पाहिजे, प्रत्येक माणसाला बंधुभाव मिळाला पाहिजे, प्रत्येक माणसाला न्याय मिळाला पाहिजे, प्रत्येक माणसाला अधिकार मिळाला पाहिजे आणि पुरुषासोबत स्त्रियांना सुद्धा अधिकार मिळाला पाहिजे. हे चॅलेंज बुद्ध धम्मासोबत बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. आणि म्हणून आज आपल्या विदर्भातील स्त्रिया बघा आणि तिकडच्या स्त्रिया बघा. आम्ही युपी मध्ये जातो किंवा गुजरात मध्ये जातो तर तिकडे पुरुषाची संख्या जास्त असते. बौद्धांच्या कार्यक्रमामध्ये पुरुष मंडळी जास्त असते. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या नागपूरच्या विदर्भामध्ये पुरुषाची संख्या कमी असते आणि स्त्रियांची संख्या जास्त असते. स्त्री ही अग्रसर झाली कशामुळे की स्त्रीनी रमाईचा आदर्श घेतला, बाबासाहेबांचा आदर्श घेतला आणि ती पुढे वाटचाल करत आहे. आणि आता तुम्ही बघा की या 10 वर्षामध्ये त्यांना काळजी वाटायला लागली की इथची स्त्री, इथचा बाबासाहेबाला मानणारा वर्ग हा आमच्या बरोबर इमारत यांची पण उभी होत आहे. आमच्याकडे गाडी आहे तर यांच्याकडे पण गाडी आहे. आमचे मुलं कलेक्टर झाली, यांचे पण मुलं कलेक्टर झाले. ही गुलाम करणारी जात, सेवा करणारी जात आज आमच्या बरोबर बसते आहे, आमच्या बरोबर हे करत आहे. हे त्यांना कुठं ना कुठं तरी बरोबर वाटत नाही. कुठं ना कुठं तरी त्यांच्या मनाला तिरस्कार, द्वेष निर्माण होत आहे. आणि म्हणून त्यांनी
त्यांचे षडयंत्र आपल्याला समजत नाही. त्यांचं षडयंत्र पहिलं त्यांनी षडयंत्र केलं की बुद्धाला विष्णूचा अवतार बनवला. 2024ला 22 जानेवारी 2024ला अयोध्यामध्ये, फक्त अयोध्यामध्ये रामाची मूर्ती बसवायची होती, परंतु त्यांनी जाणून बुजून त्यांनी विष्णूचे अवतार म्हणून बुद्धाला अवतारवादामध्ये, जो बुद्ध स्वातंत्र्य, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, न्यायासाठी संघर्ष करणारा बौद्ध, त्याला त्यांनी अवतारवादामध्ये नेलं. हा इतिहास आहे, हा इतिहास आहे. हा आताचा इतिहास नाही. बुद्धाच्या काळानंतर, जेव्हा बुद्धाच्या काळामध्ये जेव्हा विष्णू पुराण लिहिल्या गेलं आणि विष्णू पुराणामध्ये जेव्हा विष्णू पुराणामध्ये बुद्धाला विष्णूचा अवतार मानण्यात आला, त्यावेळेस हळूहळू बुद्ध धर्म लुप्त झाला. कारण बुद्ध धर्म जो क्रांतीचा होता तो मग अंधश्रद्धेमध्ये गेला, पूजा अर्चेमध्ये गेला. त्यांना परत ती स्थिती निर्माण करायची आहे भारतामध्ये की जो क्रांती करणारा जो बुद्ध धर्म आहे त्याला पुन्हा पारंपरिक बुद्धिझम मध्ये पुन्हा 28 बुद्ध आणा, 27 बुद्ध आणा, पूजा करा, असे कर्मकांड करा, अशी वंदना करा, असे गाथा घ्या. अरे त्या गाथेमुळे न वंदनेमुळे न मूर्ती पूजामुळे आमचं कल्याण झालं का? आम्ही 1956 पूर्वी आम्ही पूजा केली, मूर्ती पूजा केली, आम्ही सगळं काही केलं. मातेची किती पूजा करत होतो आम्ही. मातेला बापरे, प्रत्येकाच्या घरी एक देव राहतो. रीनाचं घेतो आणि 1956ला आम्ही देव फेकले. नाहीतर प्रत्येकाच्या घरी देव होता, प्रत्येकाच्या घरी पूजा होती, प्रत्येक मनुष्य नवस ठेवत होता, प्रत्येक जण महादेवाला जात होता. काय नाही केलं आम्ही. आणि म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये क्रांती करायची आहे, घरापासून सुरुवात करायची. आज घराघरामध्ये जो कलह निर्माण झाला आहे, हा कलह जो घरी घरी भावाभावामध्ये वाद, बहीण भावामध्ये वाद, आपसामधला वाद, हाच दुःखाचं मूळ कारण आहे. नाही, ते चांगलं नाही आहे. आणि तुम्ही पहा, आपला जो विरोधक आहे तो वर्षानुवर्षापासून आपल्यावर विजय मिळवत आहे. पूर्ण भारत बौद्धमय होता. मॅक्स मग कुठं गेला बौद्धमय? तिथे खूप पैसे चिरतात. मला कुठं गेला तो बौद्ध? कुठे गेला तो आपली बौद्ध लोक? आम्ही पूर्ण भारत बौद्धमय असताना आम्हाला अस्पृश्य बनवण्यात आलं, आम्हाला गुलाम बनवण्यात आलं. आमच्या साहेबांचे झाले आहे ना ओपन. आजही तीच पद्धत आहे. तुम्हाला मूर्त्या बनवून देते, तुम्हाला बाबासाहेबांची मूर्ती बनवून देते, रमाईची मूर्ती बनवून देते, परंतु विचार देणार नाही. ते कसं बाबासाहेबांच्या विचारांनी चालणारे माणसं नाही मिळणार. या ठिकाणी ओणखाण्याच्या मैदानावर 1.5 तास भाषण झालं एका बाहेरच्या भिक्षूचं. तिथे म्हणजे पण त्यांनी बाबासाहेबांचं एक दाय नाव नाही, एक शब्द तोंडातून बाबासाहेबांचा नाही काढला. म्हणून तिथे नाही यायचं. अरे ज्या देशामध्ये, भारतामध्ये बाबासाहेबांनी बुद्ध धर्म आणला, या देशाचा पूर्ण देश बाबासाहेबांच्या संविधानानुसार चालते, त्या बाबासाहेबांचं नाव घ्यायला त्याला कशी लाज वाटली? का लाज वाटली? आणि ज्या लोकांनी त्यांना आणलं त्याला लाज वाटायला पाहिजे की आम्ही अशा माणसाला का आणलं या ठिकाणी की ज्याला बाबासाहेबांचं नाव घ्यायला. इतकी आपल्या देशामध्ये जर गुलामगिरी तुम्ही निर्माण केली, तुमच्या डोक्यामध्ये जर गुलामगिरी तुम्ही निर्माण केली, मग तिथे करा. तर पुन्हा गुलामगिरी तुमच्या डोक्यातून पुन्हा तुमच्या परिवारामध्ये, पुन्हा गुलाम बनवण्याचं षडयंत्र यासाठी सुरू आहे. नेहमी म्हणतो की बुद्धासोबत जेव्हा बाबासाहेब जोडलेले आहे, तुम्हाला कोणी गुलाम बनवू शकत नाही. परंतु ज्या दिवशी बाबासाहेबांसोबत बुद्ध तुटला, बुद्ध एकीकडे झाला ना बाबासाहेब एकीकडे झाला, त्या दिवशी बुद्धाच्या नावावर तुम्हाला गुलाम बनवलं. रीनाचं घेते ना गाणं. पुजारी कोण राहतील? भिक्षू राहतील. भिक्षू कोण राहील? तुमच्या महार जातीचा राहणार नाही, ब्राह्मण भिक्षू राहील. आणि भिक्षुनी कोण राहतील? तुमच्या जातीचे भिक्षुनी नाही राहणार, ब्राह्मण भिक्षुनी राहतील. आणि बुद्धासोबत विष्णूचा फोटो राहील, बुद्धासोबत शंकरजीचा फोटो राहील. विष्णूचा अवतार आहे, शंकरजीचा अवतार आहे, ब्रह्माचा अवतार आहे, हे सगळे राहतील.
आणि कथा वाचणारे, प्रबोधन देणारे सगळे ब्राह्मण भिक्षू राहतील. तुम्हाला कोणी विचारणार नाही. आजही तुम्ही कलकत्त्याकडे जा, बरुआ समाजाचे लोक बौद्ध भिक्षू आहेत आणि त्यांचा प्राबल्य बुद्धगयाला आहे. ते महार समाजाला येऊ देत नाही. जे शेड्यूल कास्टचे लोक आहेत, बरुआ समाजाचे जे विहार आहेत त्या ठिकाणी शेड्यूल कास्टच्या लोकांना येऊ देत नाही. म्हणून ही परिस्थिती आपल्याला बदलवायची आहे. आणि जे महापुरुष फक्त घोषणा किंवा महापुरुषाचं नाव घेतल्यामुळे आपण पुढे जाणार नाही. त्यांचं कार्य, तुम्ही भेषपोती घेतल्यामुळे झालं. बाबासाहेब समजलं तुम्हाला? आम्ही बाबासाहेबाच्या नव्हे झालं का? एक गाथा म्हटली बाबासाहेबाची, झालं आम्ही बाबासाहेबाची. अरे त्यांचं बाबासाहेबाचं रात्रंदिवस काम करावं लागेल. या जगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे जे समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्यायाची भावना आहे ही जगामध्ये टिकणार आहे, फक्त भारतामध्येच नव्हे. आणि म्हणून हा जो समाज आहे हा पूर्ण घाबरलेला समाज आहे की बाबासाहेबांची क्रांती पुन्हा या ठिकाणी आपल्याला दाबली तर जे बौद्ध लोक आहेत त्यांना पुन्हा आम्ही अस्पृश्य बनवू शकतो. परंतु जोपर्यंत बुद्धासोबत बाबासाहेब आंबेडकर आहे तोपर्यंत या लोकांना आम्ही अस्पृश्य बनवू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला खूप सतर्क राहण्याची गरज आहे. आता 1 तारखेला शेरपूरला भाषण झालं तर बाहेर देशातले भिक्षू आले होते आणि मला पण त्यांनी बोलण्याची संधी दिली होती. जेव्हा मी बोलताना बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलायला लागलो, पटकन चिठ्ठी आली, म्हणते जी 5 मिनिटात संपवा तुमचं. जसं बाबासाहेबाचं नाव घेतल्याबरोबर आणि सगळ्या भिक्षूंनी बाबासाहेबांचं नाव न घेता भाषण दिलं, त्यांचं चालू ठेवलं. बीजेपीची सत्ता आहे, बीजेपीचा मुख्यमंत्री आहे छत्तीसगडला, त्यांना बाबासाहेब नको आहे. तुम्ही विचार करा. त्यांना बुद्ध चालेल, कारण बुद्धाला विष्णूचा अवतार बनवता येते, बुद्धाला शंकरजीचा अवतार बनवता येते, बुद्धाला गणपती बनवता येते, पण बाबासाहेबाला फक्त बाबासाहेब बनवता येईल. दुसऱ्या बाबासाहेबाला काही बनवू शकत नाही तुम्ही. फक्त बाबासाहेब म्हणजे बाबासाहेब. ना त्याला विष्णू बनवता येणार, ना शंकर बनवता येणार आणि कोणताही देव बनवणार, कारण देवाचा देव सगळ्या बापाचा बाप बाबासाहेब. विजय असो. आणि म्हणून आपल्याला हे समजून घेणे गरजेचं आहे की काय चाललंय देशामध्ये. आमचा संघर्ष सुरू आहे मोठ्या प्रमाणावर. आता तुम्ही जपानमध्ये जा, जपानचे लोक बौद्ध भिक्षू बसल्या पाय लागतात का? कसे करतात? करतात की नाही? थायलंडचे लोक भिक्षू भेटल्यानंतर असे वाकून करतात. पाय लागण्याची पद्धत बौद्ध धर्मामध्ये नाही आहे. या भारतामध्ये हिंदू पद्धत सुरू झाली. बौद्ध भिक्षू दिसला की पाया लागा, अंगावरची वर आहे पाया लागा, पायात आशीर्वाद घ्या, लंबा लंबा आशीर्वाद घ्या. त्या आशीर्वादाने कोणाचं भलं होते का? जर आशीर्वादाने जर कोणाचं भलं झालं असतं तर काय पाहिलं असतं. पण आपल्याकडे जेवढ्या चुकीच्या पद्धती आहे की यांचा आशीर्वाद घ्या, यांचा शाप, यांना भिक्खूला नाराज केलं तर मग तो शाप देईल, म्हणजे जसं काही ईश्वरासारखंच वातावरण या ठिकाणी निर्माण. आणि म्हणून आपण लक्षात ठेवा की रमाई आणि बाबासाहेब आंबेडकर, रमाई नसती तर बाबासाहेब झाले नसते. आणि म्हणून प्रत्येक घरामध्ये रमाईचा आदर्श बघा. कधी कधी रमाईला जेवण मिळत नव्हतं, रात्री उपाशी झोपायची रमाई. सगळ्यालाच पोटभर जेवण मिळत नव्हतं. भाकरी बनवायची चतकोर, एका भाकरीचे तुकडे करून सगळ्याला द्यायची. कोणाला पोटभर अन्न मिळत नव्हतं. परंतु त्यांच्या घरामध्ये झगडा नाही झाला, कधी आपसामध्ये भांडले नाही. आणि ती सुरुवात आपल्यापासून कराल. रमाई म्हणजे तिथं भांडण नाही पाहिजे आपल्या घरामध्ये. आपल्या घरामध्ये कलह असेल तर आपण पुढे जाऊ शकत नाही, पुढे प्रगती करू शकत नाही. आणि अशा पद्धतीने रमाई जयंती साजरी करणे म्हणजे आपल्या महापुरुषाचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून पुढे जाणे. तेव्हाच आपण पुढे जाऊ शकतो.
आणि जर तुम्ही हा बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईचा आदर्श घेऊन पुढे चालले, मी तुम्हाला चॅलेंज देतो की सगळे देश, सगळे जगातील सगळे देश बाबासाहेबासमोर नतमस्तक एक दिवस होतील. तो दिवस 10 वर्षांना तरी येईल, परंतु नक्की येईल की बाबासाहेबासमोर सगळा जग नतमस्तक. कारण एवढी क्रांती बाबासाहेबांनी केलेली आहे आणि तुम्ही क्रांती करू नये म्हणून तुम्हाला इकडे तिकडे भ्रमिष्ट केलं जाते, इकडे तिकडे भटकवल्या जाते आणि बाबासाहेबांच्या विरोधात तुमच्या मनामध्ये घृणा निर्माण केली जाते. हे आपण षडयंत्र ओळखून घेऊ आणि रमाईच्या आदर्शाने चालू, बाबासाहेबांच्या आदर्शाने चालू, एवढी मी आपल्याकडून अपेक्षा करतो. आणि माझे धम्मदेशना या रमाईबद्दलचे जे विचार आहे या ठिकाणी मी समाप्त करतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय साई.